आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. महापालिका निवडणुकानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही भाजपचा बिनविरोध निवडींचा पॅटर्न दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने 2 जागा बिनविरोध जिंकत खाते उघडले आहे. खारेपाटण जिल्हा परिषद गटातून भाजपच्या उमेदवार प्राची इस्वालकर या बिनविरोध निवडून आले आहेत. ठाकरे गटाच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली असून उबाठा सेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच बांदा जिल्हा परिषद गटातून भाजपचे उमेदवार व माजी सभापती प्रमोद कामत हेही बिनविरोध निवडून आले आहेत. अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांनी माघार घेतल्यामुळे कामत यांचा मार्ग मोकळा झाला. याआधी महापालिका निवडणुकांत राज्यभरात सुमारे 70 नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक असल्याने विरोधकांनी लोकशाहीबाबत टीका केली होती. आता तोच पॅटर्न जिल्हा परिषद निवडणुकांतही वापरला जात असल्याचे चित्र आहे. दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी आहे. त्यामुळे त्या दिवशी निवडणुकीचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.